नमस्कार, मी विश्वजित आणि तुम्ही पाहत आहात ऑनलाईन नेता. काल जम्मू काश्मीरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्यावर एक लग्न समारंभामध्ये गोळीबार झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. सर्वात आधी थोडक्यात जाणून घेऊया की फारुख अब्दुल्ला नेमके कोण आहेत. फारुख अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरच्या राजकारणातील एक मोठं आणि अनुभवी नाव आहे. त्यांचा जन्म 1937मध्ये झाला असून ते पेशानं डॉक्टर आहेत. त्यामुळे अनेक जण त्यांना डॉक्टर साहेब म्हणूनही ओळखतात. ते 3 वेळा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांचे वडील शेख अब्दुल्ला हे देखील काश्मीरमधील अत्यंत प्रभावशाली नेते होते. सध्या त्यांचे पुत्र उमर अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आहेत, तर फारुख अब्दुल्ला हे जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. आता काल नेमकं काय घडलं ते पाहूया. जम्मूमध्ये एका वकिलाच्या मुलाचं लग्न होतं. या लग्न समारंभामध्ये फारुख अब्दुल्ला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर हे सर्वजण बाहेर पार्किंगकडे येत होते. याच वेळी गर्दीतून एक व्यक्ती पुढे आली. त्यानं फारुख अब्दुल्लाच्या पाठीवर पिस्तूल टेकवलं आणि गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथं उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तात्काळ हस्तक्षेप केला आणि त्या व्यक्तीचा हात बाजूला केल्यामुळं गोळीचा नेम चुकला. यामुळे एक मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं असून या व्यक्तीचं नाव कमल सिंह असल्याची माहिती समोर आली आहे. चौकशी दरम्यान त्यानं सांगितलं की कोणत्याही दहशतवादी संघटनेनं त्याला पाठवलं नव्हतं. फारुख अब्दुल्लाबद्दल गेल्या अनेक वर्षापासून असलेल्या वैयक्तिक रागातून त्यानं हा प्रयत्न केल्याचं त्यानं सांगितलं आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. ज्या नेत्याला Z+ दर्जाची सुरक्षा असते त्याच्या इतक्या जवळ पिस्तूल घेऊन एखादी व्यक्ती पोहोचतेच कशी? यामुळं सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे? अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये नेत्यांची सुरक्षा आणखी कडक असायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.